outstretched arm. His love endures forever. For the life that's been reborn. His love endures forever. We sing praise, sing praise, sing praise, sing praise. Forever God is faithful, forever God is strong, forever God is with us, forever. Forever God is faithful, forever God is strong, forever God is with us, forever. With a mighty hand and an outstretched arm, His love endures forever. for the life that's been reborn. His love endures forever. We sing your praises, sing praise, sing praise, sing praise. Forever God is faithful, forever God is strong, forever God is with us, forever. Forever God is faithful, forever God is strong, forever God is
सदा तेरी हम तो सना, होठों से अपनी मैं स्तुति करूं सदा। राजाओं का राजा जिंदा मेरा खुदा, मेरे गुनाह लिए सूली पे तू चढ़ा। गाऊंगा मैं सदा तेरी हम तो सना, होठों से अपनी मैं स्तुति करूं सदा। राजाओं का राजा जिंदा मेरा खुदा, मेरे गुनाह लिए सूली पे तू चढ़ा। यीशु नाम की हो जय जयकार, 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 यीशु नाम की हो जय जयकार। भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान। भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान। बीते कल में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा। आने वाले कल में भी होगा, उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान। बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। बीमारियों में तू कहता है उठ जा, यहोवा राफा, तू ही मेरी शिफा। बीमारियों में तू कहता है उठ जा, यहोवा राफा, तू ही मेरी शिफा। बीते कल में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा। आने वाले कल में भी होगा, उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान। बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। बीमारी ने तेरा सर झुका, मुझ पर तेरा बस ना चल सका। ऐसा
ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना। बीमारी ने तेरा सर झुका, मुझ पर तेरा बस ना चल सका। ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना। उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। May His favor be upon you and 1,000 generations, and your family, and your children, the children, the children. May His presence go before you and behind you and beside you, all around you and within you. He is with you. He is with you in the morning, in the evening, in your coming and your going, in your weeping and rejoicing. He is for you. He is for you. Renovado, तुझ पर हो, हजारों मुश्किलों तक तेरा घराना। औलादे उनकी भी औलादे, तेरी ढाल हो, चट्टान हो, तेरा गढ़ हो, आसवा हो, तेरा इनाम वो, ईमान वो। यीशु ही है हमेशा तेरे आगे, तेरे पीछे, तुझे घेरे हाथ थामे, तुझ में ही संग तेरे हर सवेरे हर शाम में, तेरे आने जाने में, हर गम में खुशियों में। यीशु है तेरे लिए, यीशु है तेरे लिए, यीशु है तेरे लिए, यीशु है तेरे लिए। आमीन, आमीन, आमीन।
भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा। मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा। मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। से है बचाया तूने, जीवन नया है दे दिया। नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। मौत से है बचाया तूने, जीवन नया है दे दिया। नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा। पूरी हो तेरी ही मर्जी, आए तेरा जहाँ। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा। पूरी हो तेरी ही मर्जी, आए तेरा राज यहाँ। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ
करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। Once again, greet you all in the name of the Lord Jesus. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना शुभेच्छा. What a privilege Sunday morning to be together to celebrate the feast of the Lord. काय ते भाग्य की आज रविवारच्या सकाळी आपण सगळे एकत्रित आहोत परमेश्वराचे ते सण साजरा Every करण्यासाठी. Sunday morning we come together आपण प्रत्येक रविवारी सकाळी एकत्र येतो and we celebrate the feast of the Lord. आणि आपण देवाचे सण साजरे करतो. There's deliverance, there's blessing, there's making, there's everything in the feast of the Lord. जिथं सुटका आहे, तिथं बनवणं आहे, तिथं सगळ्या गोष्टी आहेत परमेश्वराच्या त्या सणामध्ये. And we thank God आणि आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो for this feast that God has given की us. हे जे सण आहेत जे देवाने आम्हाला दिले आहेत. This morning as we come together to celebrate that feast, जसं आज आपण सकाळी एकत्र झालो होतो सण साजरा करण्यासाठी. I believe माझा विश्वास आहे that God is doing something in our की life. देव निश्चितच काहीतरी आपल्या जीवनामध्ये कार्य करत आहे. As we are giving first day जसं आज तुम्ही पहिला दिवस देत आहात, as a first fruit जसं तो प्रथम फळ म्हणून to the Lord, परमेश्वराला Lord will bless all the 7 days. देव सगळ्या 7 दिवसांना आशीर्वादित करेल And Lord will fulfill His promises in your आणि life. देव तुमच्या जीवनात त्याचं ते वचनाची परिपूर्णता करेल. Today I want to share with you आज मला तुमच्याशी बोलायचं आहे about timing of God. देवाने नियुक्त केलेली वेळ. Let me tell you, आज मला तुम्हाला सांगू द्या, we are limited in our mind, but God is unlimited. आपण आपल्या मनामध्ये मर्यादित आहोत पण परमेश्वर अमर्यादित आहे. We are finite, but God is infinite. आपण आज मर्यादित आहोत पण परमेश्वर अमर्यादित आहे. And let me tell you one thing, that when you come to God, let God works in His time. जेव्हा मला एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या, जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा देवाला त्याच्या वेळेमध्ये नियुक्ती कार्य करू द्या. Today in our lives we struggle that God, why aren't you working in my time? आज आपल्या जीवनामध्ये आपण धडपड करत आहे आणि परमेश्वराला विचारत आहोत की तू परमेश्वरा माझ्या वेळेत का कार्य करत नाही. Let me tell you today, आज मला तुम्हाला सांगू द्या, God will work on His time. देव त्याच्या वेळेनुसार कार्य करेल. God will work on His way. देव त्याच्या मार्गानुसार कार्य करेल. God will not go outside His way. तो त्याच्या मार्गाच्या बाहेर जाणार नाही. And God will not work on your time. देव तुमच्या वेळेनुसार कार्य करणार नाही. God will work in His time. तो त्याच्या वेळेनुसार कार्य करेल. We turn back to book of John. आपण योहानाच्या पुस्तकाकडे And वळूया. book of John, आणि योहानाच्या पुस्तकात 11th chapter, we have been speaking last few days, few weeks on this chapter. आपण योहानाच्या 11व्या अध्यायाबद्दल मागच्या काही आठवड्यांमध्ये बोलत आहोत. I've been sharing with you. मी तुमच्याशी बोलत आहे. Jesus came to give you life. येशू आला तुम्हाला जीवन I'm देण्यासाठी. sharing with you, Jesus is doing something in you. मी तुमच्याशी बोलत आहे की येशू तुमच्यामध्ये काहीतरी कार्य करत आहे. Holy Spirit is making you. पवित्र आत्मा तुम्हाला बनवत आहे. I say works of the Holy Spirit. मी म्हणा पवित्र आत्म्याचे जे कार्य आहेत And I've been sharing with you. आणि मी ते तुमच्याशी बोलत आहे. Today I've been sharing with you about the times of God. आज मला तुमच्याशी बोलायचे देवाच्या त्या वेळेसंदर्भात. And this chapter, आणि हा जो अध्याय when आहे, you read book of John 11th chapter 34th verse, जेव्हा आपण योहानाचा अध्याय 11वा अध्याय आणि 34व वचन पाहतो, here we find that when Mary and Martha had asked for Jesus, जेव्हा इथे आपण पाहतो की मरिया आणि मार्थाने जेव्हा येशू संदर्भात विचारपूस and they केली said, come soon, आणि त्यांनी जेव्हा विचारलं की तुम्ही लवकर या, that our brother is sick. की आमचा बंधू आजारी आहे. And I shared with you आणि जसं मी तुम्हाला सांगितलं that Jesus did not come in Mary and Martha's time. की येशू मरिया आणि मार्थाच्या वेळेमध्ये आला नाही. Jesus came on His time. येशू त्याच्या वेळेनुसार आला. And here after Jesus comes, आणि इथं जेव्हा येशू आल्यानंतर after 4 days, 4 दिवसानंतर we can see that Mary and Martha come to Jesus. आपण पाहू शकतो की मरिया आणि मार्था तो येशूकडे आले. And 11th chapter 34th verse, आणि 11व्या अध्यायामध्ये 34व वचन म्हणतं, Jesus said, where have you laid him? आणि येशू म्हणाला की त्याला कुठे ठेवलं आहे. Let's read that word. आपण ते वाचूयात. Book of John 11th chapter योहानाचा 11वा अध्याय 34व वचन. 34th verse. And said, Where have you laid him? have you laid him? They said unto him, They said unto him,
Lord, come and see. Lord, come and see. योहानाचा 11वा अध्याय 34वे वचन, आणि म्हणाला, तुम्ही त्यांना कोठे ठेवले आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी येऊन पहा. Let's pray. आपण प्रार्थना करूयात. Father, once again, पुन्हा पिता प्रभू, in Jesus' name, we commit this morning service at your feet. पिता पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावाने ही सकाळची सभा आम्ही आपल्या And चरणी let your सोपवतो. Holy Spirit, Lord, bring each one of us know the visitation of your hour. तुझ्या प्रत्येक परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्मा द्यावे आम्हाला प्रत्येकाला कळू दे की तुझा जो भेट घेण्याचा जो तास आहे तो आम्हाला समजू दे. Teach us and guide us, Lord. आम्हाला तू शिकव आणि मार्गदर्शन कर. And Lord, we pray. आणि आम्ही प्रार्थना करतो Help प्रभू. us, Lord, to recognize your time. आम्हाला तू संवेदनशील ठेव परवे. आम्हाला तू तेवढं लक्षपूर्वक असू दे की आम्ही तुझं ती वेळ आम्हाला समजू दे And recognize your way. आणि तुझं ते मार्ग आम्हाला समजू दे. We commit once again this morning आम्ही ही service. सकाळची सभा पुन्हा एकदा सोपवतो And I प्रभू. pray every member who's listening, आणि आम्ही प्रार्थना करतो प्रत्येक व्यक्ती जो हे ऐकत आहे, open the ears to listen. प्रत्येकाचे तू कान उघड जेणेकरून ते ऐकू शकतील, They may understand जेणेकरून त्यांना समजेल and they may receive आणि त्यांना ते प्राप्त होईल. the life in fullness ती जी जीवन आणि ती पूर्णता in your time. आणि तुझ्या वेळेमध्ये. In Jesus' name we pray. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. This chapter speaks to us about Jesus came on his time. की हा अध्याय आपल्याशी बोलतो की येशू त्याच्या वेळेनुसार आला. Mary and Martha were disappointed maybe, and they were crying and they were making people realize that God did not come on their time. Jesus did not come on their time. मरी आणि मार्थाला जाणीव झाली आणि ते रडत होते की येशू ख्रिस्त त्या वेळेनुसार, आणि ते लोकांना पण सांगत होते की येशू ख्रिस्त त्या वेळेनुसार आला How नाही. many times it's happened in our life that we thought that God will work this way and this time, and it did not happen. कित्येक वेळा आपल्या जीवनात असं झालंय की आपल्याला असं वाटलं की देव ह्या वेळेस आणि अशा रीतीने कार्य करेल, पण ते तसं घडलं नाही. How many times we have put the way before God and we have asked God to work on that way. आपण कित्येक वेळा झाला असेल की आपण देवासमोर एक मार्ग टाकला आणि आपण म्हणतो देवाला की तू या मार्गाद्वारे कार्य कर How म्हणून. many times we have asked God that, Lord, this is the time, in this much time you work. आपण असं किती वेळा म्हटलं असेल की देवा हीच ती वेळ आणि ह्या वेळेमध्ये तू कार्य केलं पाहिजे. We sit for prayer आपण प्रार्थनेसाठी बसतो and we put God in the watch. आणि आपण त्या घड्याळामध्ये देवाला पाहतो God, in this much time you work. आणि देवाला म्हणतो की ह्याच वेळेमध्ये देवा तू कार्य कर. Let me tell you, my friend, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या मित्रांनो. don't make God to fit in your time. देवाला तुम्ही तुमच्या वेळेमध्ये बांधण्याचा प्रयत्न करू नका. Let us fit into God's time. देवाच्या वेळेमध्ये आपण बांधले जाऊ. Bible says in his time he makes everything beautiful. शास्त्र म्हणतो तो त्याच्या वेळेनुसार सगळ्या गोष्टी सुंदर करतो. Let him make beautiful. त्याला त्या सगळ्या गोष्टी सुंदर Now करतो. he said to Mary and Martha, आता तो मरिया आणि मार्थाला म्हणाला, where have you laid him? तुम्ही त्याला कुठे ठेवला आहे? Show me. मला दाखवा. Where have you laid him? तुम्ही त्याला कुठे ठेवला आहे? Where you have shuttered your hope? की तुम्ही तुमचा जो विश्वास आहे तो कुठे तो बंद केला आहे? Where you have shuttered your hope? की तुम्ही जी आशा आहे ती कुठे बंद केली आहे? Where you have shut your time? की तुम्ही तुमचा वेळ कुठे बंद केला आहे? Where your both the sister and your brother time is shut? की जिथं तुमच्या दोन्ही बहिणींची आणि तुमच्या त्या भावाची वेळ संपली आहे, बंद केली आहे. Where you have put a big lock? की कुठं तुम्ही ते मोठं कुलूप लावून ठेवलंय त्याला. That is a big stone. की तिथं तो मोठा धोंडा. And you say it is enough. आणि आता तुम्ही म्हणला आता ते पुरे झालं. The time is over. तो वेळ संपून गेला The आहे. time of Lazarus is over. की लाजरसचा तो वेळ संपला आहे. The time of our hope is over. आमच्या तो आशेचा तो वेळ आहे तो संपला आहे. Now nothing can happen. आता काहीच होऊ शकणार नाही. Jesus came there येशू तिथे आला and they said to Jesus, it is too late. आणि आता तो येशूला म्हणाले की आता हे खूप उशीर झाला आहे. He said, if you were here, you could have done there something. ते म्हणाले जर तू इथं असतो तू काहीतरी निश्चित केलं असतं And last day you will do. आणि शेवटल्या दिवसात तू ते करशील. But it's too late for you now. पण आता हे तुझ्यासाठी खूप उशीर झाला आहे. But the Bible said, पण शास्त्र म्हणतं, Jesus said, where have you laid him? की येशू म्हणतो की तुम्ही त्याला कुठे ठेवला आहात? Jesus said, येशू म्हणतो your time is over. तुमची वेळ समाप्त झाली, But now my time begins. आता माझी वेळ सुरू झाली. There's one place Jesus says, तिथे एके ठिकाणी येशू म्हणतो my hour is yet not come. की माझी वेळ अजून आलेली नाही. My time is not yet come. माझी वेळ अजून आलेली नाही. Friend, let me tell you one thing. मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू I द्या. want to tell you something. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय Jesus never follows time. की येशू ख्रिस्त कधीही वेळेच्या मागे नव्हता. Time followed Jesus. वेळ येशू ख्रिस्ताच्या मागे होती. God never follows time. देव कधीही वेळेच्या मागे जात नाही, But time follows God. पण तो जी वेळ आहे ती देवाच्या मागे चालते. God can take the shadows higher and shadow behind. की जो देव आहे तो ती सावली पुढे घेऊ शकतो किंवा ती सावली तो मागे घेऊ शकतो. He can take the time behind. तो ती वेळ मागे घेऊ शकतो. He can still the sun. की तो त्या सूर्याला थांबवू शकतो. And God can change
any time. देव कुठलीही वेळ बदलू शकतो. There are many times we say now it is impossible. God says it is impossible. Your time is over, but my time is still possible. आपण कित्येक वेळा म्हणतो देवा हे अशक्य आहे, पण देव म्हणतो तुझ्यासाठी ती वेळ अशक्य आहे, पण माझ्यासाठी ती वेळ शक्य आहे. For you he is dead, but for me he is sleeping. की तो म्हणतो की तो तुमच्यासाठी मेलेला आहे, पण माझ्यासाठी तो झोपलेला You know, आहे. when we say death, तो जेव्हा आपण म्हणतो मरण, means it's finished, we cannot raise him up. ते संपलं म्हणजे आपण त्याला पुन्हा उठवू शकत नाही, This is the end of it. की त्याचं ते शेवट झालेलं आहे. But if somebody is sleeping, why we call it sleeping? Because we can wake him up. आपण काय एखाद्याला झोपला असं म्हणू शकतो, कारण आपण त्याला त्या झोपेतनं जागा करू शकतो. We can wake him up. आपण त्याला झोपेतनं जागा करू But if we शकतो. cannot wake him up, we say he's dead. पण आपण जर त्याला झोपेतनं जागा करू शकत नाही तर आपण म्हणतो तो मेला आहे. That's why they say it's dead. म्हणून तर ते म्हणला तो मृत पावला आहे. But Jesus says म्हणून येशू म्हणाला he is sleeping की तो झोपलेला because आहे, he can wake him up. की जेणेकरून त्याला आपण पुन्हा उठवू. He told disciples, let us go and wake him up. आपण तो त्याच्या शिष्यांना म्हणला आपण जाऊ त्यांना आणि त्याला उठवूया. And disciples were confused. आणि ते जे शिष्य होते ते गोंधळात So पडले. it was now God. Jesus says, my time now. आता येशू म्हणतो ही माझी वेळ आहे. Jesus never followed time, but time followed Jesus. येशू ख्रिस्त कधीही वेळेच्या मागे गेला नाही, पण वेळ येशू ख्रिस्ताच्या मागे चालली. Let me tell you, my friend, once again. पण पुन्हा एकदा माझ्या मित्रांनो मला तुम्हाला सांगू Today you द्या may say, my hope is shattered. की तुम्हाला असं वाटेल की आज जी माझी आशा आहे ती बिखरून गेली My आहे, time is over. की माझी जी वेळ आहे ती संपलेली Yes, आहे. your time is over, but God's time has begun in you. जर तुमची वेळ खरंच संपलेली असेल, पण देवाची वेळ तुमच्यामध्ये अजून शिल्लक आहे. Where you finish, God's begun. जिथं तुम्ही संपता तिथं देव सुरू होतो. Where you empty, God starts. जेव्हा तुम्ही रिकामे होता तेव्हा देव सुरुवात होतो. When Moses said जेव्हा मोशे म्हणाला that 85 years, की 85 वर्ष why me, God? का मी देवा, And God says, देव म्हणाला now my time begins आता माझी वेळ सुरुवात झाली working in you. तुझ्यामध्ये तुला बनवण्याची. Wait upon God's timing. परमेश्वराच्या वेळेवरती तुम्ही विसंबून राहा. Don't give up your hope. तुम्ही तुमची आशा सोडू नका. Don't be limited about God. तुम्ही त्या देवाबरोबर मर्यादित राहू नका. No, God can work. तुम्हाला माहिती आहे, देव कार्यरत करू शकतो. His promises is fulfilled. त्याच्या वचनाची पूर्णता होती. Yea and amen. हो आणि आमेन मध्ये. What God says surely will do. की देव जो म्हणतो तो निश्चितच तो ते करेल. Let me tell you, my friend. मला तुम्हाला सांगू दे मित्रांनो, Today God is working according to His timing. आज देव त्याच्या वेळेनुसार कार्यरत करत आहे. Now let me tell you, God's timing is more important. आज मला तुम्हाला सांगू दे की देवाची जी वेळ आहे ती खूप महत्वाची Now आहे. God said to them, आता देवाने त्यांना म्हटलं where have you led them? तुम्ही त्याला कोठे ठेवला आहे, And this is my time now. आणि आता ही माझी वेळ आली. We need to discern the time of Jesus. आपल्याला त्या येशू ख्रिस्ताच्या त्या वेळेची जाणीव झाली पाहिजे. And here आणि इथे God is working on His time. देव त्याच्या वेळेनुसार कार्य करत आहे. God has not left you. देवाने तुम्हाला सोडलेलं नाही. God is still working. देव अजून कार्य करत आहे. Wait upon God's time. देवाच्या वेळेवरती तुम्ही थांबून राहा. When you wait upon God's time, जेव्हा तुम्ही त्या देवाच्या वेळेवर थांबून राहा, in His time, त्याच्या वेळेमध्ये everything become beautiful. सगळ्या गोष्टी सुंदर होतील. God said to Abraham, देव अब्रामाला म्हणाला, when you read Genesis 17:5, जेव्हा आपण अनुवादचा 17वा अध्याय आणि 5वं वचन वाचतो, God said to Abraham, देव अब्रामाला म्हणाला I will give you a son. मी तुला पुत्र देऊन आशीर्वादित And He करेन. told Abraham in book of Genesis 15th chapter आणि त्या 15व्या अध्याय उत्पत्तीच्या 15व्या अध्यायामध्ये तो अब्रामशी बोलला that I will give you a son. की मी तुला ते पुत्र देईन. And God kept on encouraging him. आणि देव त्याला उत्तेजन देत होता. And when you read आणि जेव्हा आपण वाचतो book of Genesis 17th chapter and 5th word, उत्पत्तीचं 17वा अध्याय आणि 5वं वचन, there you can see तिथं आपण पाहू शकतो that Abraham means no son, no children. की जो अब्राम म्हणजे ज्याला लेकर नाहीत. Abraham means the father of nation. अब्राहम म्हणजे तो राष्ट्राचा पिता. And God says, आणि देव म्हणाला from today you shall be called Abraham. आजपासून तुला अब्राहम नावाने बोलवलं जाईल. And your wife will call Sarah, आणि तुझ्या त्या पत्नीला सारा म्हणून, the mother of nation. ती जी राष्ट्रांची माता म्हणून. And let me tell you, आणि आज मला तुम्हाला सांगू when द्या, God promised, देवाने जेव्हा वचन दिलं nothing had happened. काही झालं नाही. Abraham kept his name Abraham. अब्रामाने त्याचं नाव अब्राहम असं ठेवलं. And when they began to speak to one another, आणि तिथून ते पुढे एकमेकांना बोलू लागले. they began to confess. ते एकमेकांशी कबुली करायला लागले. अब्राहम the father of की nation. तो राष्ट्राचा पिता म्हणून. Suppose Abraham is going on the road, आता समजा अब्राहम रस्त्यावरनं चालत चाललाय, she would call Abraham. तर ती म्हणायला लागली अब्राहम. People would laugh at him. लोक त्याच्याकडे बघून हसत होते That he's got no son and this she is calling him the father of nation. की त्याच्याकडे एकही पुत्र नाही त्याला आणि ह्याला राष्ट्रांचा पिता म्हणलं गेलं. It took many years. इथे खूप वर्ष लागली. My friend, let me tell you, माझ्या मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू today द्या. let people laugh at you. आज लोकांना तुमच्यावर हसू द्या. Let
people mock at you. आज लोकांना तुमची थट्टा करू द्या. Let people look down upon आज you. लोकांना तुम्हाला खाली बघू द्या. God will lift you higher in a due time. देव तुम्हाला उंचवेल त्या योग्य त्या वेळेमध्ये. God will fulfill His promise in your life. देव त्याची वचनाची पूर्णता करेल तुमच्या जीवनामध्ये. Whole promise of God. संपूर्ण देवाच्या वचनाची पूर्णता. Bible says शास्त्र म्हणतं He is guarding over His promise. की तो त्याच्या वचनावरती रक्षण करत आहे. He will not allow His word to fail. तो त्याच्या वचनाचं राखण करत आहे. तो He ते has- पडू देणार He नाही. has lifted His word above His name. त्याने त्याच्या वचनाला त्याच्या नावापेक्षा वरती उंचवलं आहे. Time that Abraham and Sarah went through that. की जी वेळ अब्राहम आणि सारा त्या वेळेतनं गेले You know, many people says, की आता पुष्कळशी लोक they म्हणतात, ask me ते मला विचारतात that when Sarah was going to be touched by that king, की जेव्हा त्या साराला तो जो राजा स्पर्श करणार होता, the God intervened there, की तिथं देवाने मध्यस्थी केली and God told that king, आणि देवाने त्या राजाला सांगितलं if you touch Sarah, you will be dead. की जर तू त्या साराला स्पर्श केलास तर तू निश्चितच मरशील. And that king feared, and God stopped that work. आणि राजाला भीती वाटली आणि देवाने ते कार्य होण्यापासून थांबवलं. But when Abraham पण जेव्हा अब्राहम was going to Hagar, त्या हगरकडे जात होता, why didn't God stop? का देवाने त्याला थांबवलं नाही? Let me tell you one thing. मला एक गोष्ट तुम्हाला सांगू That द्या, king did not know he's touching Sarah, that is Abraham's wife. की त्या राजाला माहित नव्हतं जेव्हा तो त्या सारेला स्पर्श करणार होता ती सारा अब्रामाची पत्नी होती म्हणून. But पण the Abraham knew अब्रामाला माहित होतं that God has promised to give him son. की देवाने त्याला वचन दिले की त्याला तो पुत्र देईल म्हणून. Why God did not stop Adam and Eve? का आदम आणि हवेला परमेश्वराने थांबवलं नाही? Because God already told him, कारण देवाने त्यांना आधीच सांगितलं and होतं God has created us as a free will. परमेश्वराने आपल्याला स्वइच्छा असं निर्माण केलं आहे. Many times we go against the will of God. कित्येक वेळा आपण देवाच्या इच्छेच्या विरोधात कार्य Many करतो. times we try to go in flesh, आपण कित्येक वेळा देहामध्ये जायचा प्रयत्न and we करतो say, God is okay. आणि तो म्हणतो देवा हे ठीक आहे, Now continue your work here. आता तुझं जे कार्य आहे ते ह्याच्यामध्ये चालू ठेव. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या God will not continue His work with your flesh work. की देव तुमच्या त्या देहरीतीमध्ये ते कार्य चालू ठेवणार नाही. God will not continue with your ideas and your ways. की देव ते तुमच्या संकल्पना आणि तुमच्या मार्गानुसार कार्य चालू ठेवणार नाही. God will continue on His ways and His word. की देव त्याच्या कार्यानुसार आणि त्याच्या वचनानुसार ते कार्य चालू And ठेवणार on His time. आणि त्याच्या वेळेमध्ये There are many of us, त्याच्यामध्ये खूप सारे आहेत we take the job against the will of God. की आपण ती नोकरी घेतो परमेश्वराच्या इच्छेच्या विरोधात, We get married against the will of God. आपण ते लग्न करतो परमेश्वराच्या इच्छेच्या विरोधात, Many things we does against the will of God. पुष्कळशा अशा गोष्टी करतो आपण परमेश्वराच्या इच्छेच्या विरोधात. And we say, God, now you forgive me, आणि आपण म्हणतो देवा आता तू मला क्षमा कर and you continue your work. आणि तू तुझं कार्य याच्यामध्ये चालू ठेव. Don't worry, Lord, you bless me. की काही काळजी करू नको देवा, तू मला त्याच्यातच आशीर्वाद But दे. let me tell you, पण मला तुम्हाला एक सांगू द्या, God will not do, देव ते करणार नाही. because you are wrong picture. देव ते करणार नाही कारण तुम्ही ते चुकीचं चित्र आहात. Because many people are watching, कारण पुष्कळशी लोक ते पाहत आहेत and many people think, आणि जे पुष्कळशी लोक विचार करतात after doing wrong things, still God blesses की you. चुकीच्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा देव आपल्याला आशीर्वादित करतो. Repentance is more important. पश्चाताप हा खूप महत्वाचा आहे. Bible says, I will continue my work with Isaac. शास्त्र म्हणतं की मी माझं कार्य इसाकामध्ये चालू ठेवीन. Make sure that whatever you do, खात्री करा जे काय तुम्ही करताय it is God's time, हे देवाची वेळ, is God's will, ही देवाची इच्छा, is God's way, ही देवाची मार्ग and it is perfect will. आणि ही परिपूर्ण इच्छा, You are not going in permissive will. की तुम्ही त्या होऊ दिलेल्या इच्छेमध्ये जात नाही. Many times, पुष्कळशा वेळा many of us पुष्कळशा आपल्यातले जण go into permissive की will. त्या परमेश्वराच्या होऊ दिलेल्या इच्छेमध्ये जातो. By knowing also, we go and do those things which God said no, काही गोष्टी माहित असताना सुद्धा आपण त्या गोष्टी करतो जे देव म्हणतो ते करू नका, and we ask God to bless आणि us. आपण देवाला मागतो की तू आम्हाला आशीर्वादित कर. Now I said, आता मी म्हणतो Abraham became weak. अब्राहम कमजोर झाला. Abraham was old. अब्राहम म्हातारा होता. When God said to Abraham जेव्हा देव अब्राहमला बोलला that this year I will give you a son, की ह्या वर्षी मी तुला पुत्र देऊन आशीर्वाद Sarah करेन, laughed inside. सारा आतमध्ये उभं राहून हसत How होती. can it be? She must be thinking. कसं हे होऊ शकतं ती विचार करत Because होती. she knew the state of Abraham. कारण तिला माहित होते की अब्रामाची अवस्था आता काय आहे. What Sarah must have thought inside, तिच्या मनामध्ये साराने काय विचार केला असेल that God does not know Abraham. I know Abraham's physical state. की देवाला त्या अब्रामाच्या शारीरिक ताकदीबद्दल माहित नाही, पण मला माहिती आहे त्याच्या त्या गोष्टीबद्दल. But let me tell you, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या no matter how long, की काही गोष्टी किती वेळ होऊ द्या, wait upon God's time. कितीही विलंब झाला तरी परमेश्वराच्या त्या वेळेवर तुम्ही थांबून राहा. Don't go permissive will. की तुम्ही त्या होऊ दिलेल्या इच्छेमध्ये जाऊ नका. Let God use you and God
bless you. तुमचा उपयोग करून देव तुम्हाला आशीर्वादित करू. Let God lift up your name. देव तुमचं नाव उंचवो. He told Abraham, तो अब्रामाला म्हणाला, I will bless you and I will lift up your name. मी तुला आशीर्वादित करेन आणि मी तुझं नाव उंचवीन. Let God do it in His time. देवाला त्याच्या वेळेमध्ये हे पूर्ण करू द्या. You don't mess up your life. तुम्ही तुमचं जीवन विस्कळीत करून घेऊ नका. Moses tried to do it in flesh and he had to run away. मोशेने ते देहामध्ये करायचा प्रयत्न केला आणि त्याला ते तिथनं पळ काढावा He लागला. tried to save the people of God with flesh. की त्याने ते देहाद्वारे त्या देवाच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. Wait upon God. परमेश्वर थांबून राहा. Let God do the work. देवाला ते कार्य करू द्या. God is working. देव कार्य करत आहे And God is a perfect judge. आणि देव हा परिपूर्ण असा न्यायाधीश आहे God is a perfect blesser. की परमेश्वर हा परिपूर्ण आशीर्वादित करणार God आहे. will do the mighty work in your life. देव तुमच्या जीवनामध्ये महान कार्य करेल. Don't say, why Lord, how long? की तुम्ही म्हणा काय देवा किती लांब. But let me tell you, तुम्हाला पण मला तुम्हाला सांगू द्या, God is still working in you. देव अजून तुमच्यात कार्य करत You know, आहे. when you think nothing is happening, जेव्हा तुम्ही विचार करता काहीच घडत नाहीये, that's the time God is working the very powerful in your life. तीच ती वेळ असते जिथं देव महान रीतीने तुमच्या जीवनात कार्य करत असतो. When you sit in the plane जेव्हा तुम्ही त्या प्लेन मध्ये बसता and plane takes off आणि जेव्हा ते प्लेन हवेत ते उडान घेतं and plane is on a higher ground, आणि ते जे प्लेन असतं ते जे उंच ठिकाणी असं and उडत you know the असतं, fastest when plane is moving की जेव्हा एक वेगवान अशा पद्धतीने जेव्हा ते विमान पुढे धावत in असतं a full speed, संपूर्ण त्याच्या त्या स्पीड मध्ये, you think आपल्याला असं वाटतं nothing is happening. काही घडत नाहीये. You see from the window, आपण त्या खिडकीतनं बाहेर पाहतो, you sit inside, आपण आतमध्ये बसलेलो you think असतो, nothing is happening. आपल्याला असं वाटतं की काहीच घडत But नाही. there's a time पण त्याच वेळी the fastest is happening. की तिथं ते वेगवान अशी गोष्ट घडत असते. When you think nothing is happening, there's a time God is working mightily in you. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की काहीच होत नाही, त्याच वेळीच परमेश्वर तुमच्या जीवनात महानरित्या कार्य करत असतो. Take a sign. की एक तो चिन्ह घ्या. When Satan says nothing is happening, जेव्हा तो सैतान म्हणतो की काहीच होत नाहीये, smile and say thank you, Satan. तुम्ही त्याच्याकडे बघून हसा आणि म्हणा धन्यवाद सैताना, You gave me message that God is working the powerfulest in my life. की तू मला संदेश दिलाय की देव सामर्थ्यरीत्या माझ्या जीवनात काम करत आहे. Wait upon God's time. परमेश्वराच्या वेळेवर विसंबून For your राहा. ministry, wait upon God's time. तुमच्या सेवकाईसाठी परमेश्वराच्या वेळेवरती तुम्ही थांबून राहा. Don't listen to people. की लोकांचं तुम्ही ऐकू नका, Don't look at situations, की त्या circumstances. परिस्थिती आणि त्या आजूबाजूच्या वातावरणात तुम्ही बघू नका, Let God lift you higher. की देवाला तुम्हाला उंचवू द्या And God will do the work. आणि परमेश्वर निश्चित ते कार्य करेल. When you read book of Deuteronomy 13th chapter and 2nd verse, की जेव्हा आपण अनुवादाचा 13वा अध्याय आणि 2रं वचन वाचतो in that you see, आणि आपण त्याच्यामध्ये वाचतो, I think it is 13th chapter 2nd verse, अनुवाद 13वा अध्याय 2रं वचन, there Bible says, तिथं शास्त्र म्हणतं God will allow signs and wonders. की देव त्या चिन्ह व चमत्कार होऊ देईल. God will allow testing with signs and wonders. देव त्या चिन्ह आणि चमत्काराद्वारे होऊ देईल And with the signs and wonders, आणि त्या चिन्ह आणि चमत्काराद्वारे God will see, are you living God's word and going? की देव तो पाहिल की तुम्ही ते देवाचे वचन सोडून तुम्ही निघून गेला Are you आहात, for signs and wonders or you are for God? की जर तुम्ही त्या चिन्ह चमत्कारासाठी आहात का तुम्ही परमेश्वरासाठी आहात. My friend, wait upon God. माझ्या मित्रांनो, परमेश्वरावरती तुम्ही थांबून राहा. Don't listen to people. तुम्ही लोकांचं ऐकू नका. Listening to people, लोकांचं ऐकणं, you'll always make mistake. तुम्ही कायम चुका करत राहाल. Peter said to Jesus, पेत्र येशूला म्हणाला don't go. की जाऊ नको, They will crucify you. ते तुला वधस्तंभावर And खेळतील. Jesus says, Satan, get thee behind. आणि एक ख्रिस्त म्हणाला शैताना मागे हो. Many times, पुष्कळशा वेळी your own people, तुमचे स्वतःची जी your लोक, closest people तुमच्या जवळची लोक can deceive you. तुम्हाला फसवू शकतात. Satan can speak through you, हे शैतान through them. शैतान त्यांच्याद्वारे तुमच्याशी बोलू शकतो. Don't listen to people who are under your hand, listen to people who are above you. जे तुमच्या हाताखालची लोक आहेत त्यांचं ऐकू नका, पण जे तुमच्या वरती आहेत त्या लोकांचं तुम्ही ऐका. Under your hand, people want to flatter you. जे हाताखालची जी लोक आहेत ते तुमची वाहवा करू इच्छितात And they will always try to please you. आणि ते कायम तुम्हाला संतोषाने प्रयत्न करतात. They'll not tell you the truth ते तुम्हाला सत्य सांगणार because नाही, they want to build good relation with कारण you. त्यांना तुमच्याबरोबर चांगलं नातेसंबंध But the वाढवायचे. people who are above you, पण जी लोक तुमच्यापेक्षा वरती आहेत they will tell you the truth. ते तुमच्याशी सत्य बोलतील. Psalm 133 says, स्तोत्र संहिता 133 म्हणतं how nice it is for the brethren to get together. की कसं किती चांगलं आहे की सगळे बंधूंनी एकत्र जमावं. And he says like an anointing की जसं ते अभिषेकासारखं that comes on the Aaron's head, की ते आरोनाच्या त्या मस्तकावर येतं, from the head त्या मस्तकावरनं to the beard आरोनाच्या त्या दाढीवर उतरलं and to the skirt. आणि ते त्या त्याच्या वस्त्रावरती उतरलं. You know what? तुम्हाला माहिती काय, Head is the controls body. की जे मस्तक आहे ते संपूर्ण शरीराचा ताबा घेतो. Beard means maturity. आणि ती जी दाढी आहे त्याला आपण
प्रौढता असं दर्शवतं. Anointing does not come from down up, it comes from up to down. अभिषेक खालून वर जात नाही, पण अभिषेक वरून खाली वाहतो. To get the anointing, की जर तुम्हाला तो अभिषेक पाहिजे, you have to have beard. तुमच्याकडे ती दाढी असली That पाहिजे. I'm not talking about physical beard. मी ती जी दैहिकरित्या दाढीची I'm बोलत talking about नाही, you have to be mature. की जे तुम्हाला प्रौढता आली पाहिजे तुमच्या जीवनात. And then it comes to the skirt. आणि ते जे त्या जग्यावर जातं, Skirt means आणि ते जे वस्त्र म्हणजे underneath is a nakedness. की जे आपलं जी नग्नता झाकतं, It covers. की जे नग्नता झाकतं आपली, It's like the young people की जे तरुण व्यक्तीसारखं आहे ते, who do not know. की ज्याला माहित नाही. And let me tell you, आणि मला तुम्हाला सांगू द्या it is this is the way the anointing flows. की ह्या रीतीने जो अभिषेक वाहतो, If you are mature, you are here. की जर का तुम्ही तुमच्याकडे प्रौढता असेल तर तुम्ही इथे असाल. But if you are not mature, जर तुम्ही तुमच्यामध्ये प्रौढता नसेल then you are here. तर तुम्ही खाली असाल. God is pouring anointing. देव अभिषेक होतच आहे. One day Bible says एके दिवशी शास्त्र म्हणतं, that David's son Absalom, दाविदाचा पुत्र अबशलोम, some people got together काही लोक एकत्र जमली and they told Absalom आणि ते अबशलोमला म्हणाली that you can be a very good king. की तू एक उत्तम प्रकारचा एक चांगला राजा बनू शकतो. And they told Absalom ते अबशलोमला म्हणाले, that you can be better than David. तू दाविदापेक्षा उत्तम राजा तुम्ही बनू शकता. And Absalom listened to them. आणि अबशलोमने त्यांचं ऐकलं. And what happened? Absalom came against David. आणि काय घडलं? अबशलोम दाविदाच्या विरोधात उभा राहिला. And finally Bible says आणि शेवट पवित्र शास्त्र म्हणतं Absalom lost everything. की अबशलोम सगळं काही गमवून बसला. Let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट be सांगू द्या, careful how people guide you. सावध राहा की लोक तुम्हाला कुठल्या प्रकारे मार्गदर्शन One day I was करतात. in one church. एका दिवशी एका मी मंडळीमध्ये I होतो, was with my pastor. की मी माझ्या त्या पालकांबरोबर होतो, There were 2 deacons were ordained. की तिथे ते दोन सहकारी होते, जिथे दोन सहकारी होते ज्यांना नियुक्त केलं होतं. And I was assistant pastor with that pastor. आणि मी ते सहपालक होतो त्या पालकांबरोबर. And we were praying. आणि आम्ही प्रार्थना करत होतो. And let me tell you, आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, there are people who are with me. की जी लोक माझ्या बरोबर होती, They told me, त्यांनी मला सांगितलं, you also should prophesy like pastor. तुम्ही सुद्धा भविष्यवाणी केली पाहिजे पालकांसारखी. You also do like pastor. तुम्ही सुद्धा पालकांसारखं करा. You know, because they love me so much. कारण तुम्हाला माहिती आहे का, ते माझ्यावर खूप प्रीती करायची. And I was new growing member. आणि मी एक नवीन वाढता जो एक सदस्य होतो And त्याच्यामध्ये. when we were praying, आणि जेव्हा आम्ही प्रार्थना करत होतो, suddenly अचानक the रीत्या prophecy came upon me. भविष्यवाणी माझ्यावर आली. My pastor was next to me. माझे पालक होते माझ्या शेजारी उभे होते. And I was young boy. आणि मी एक तरुण असा मुलगा होतो. Prophecy came upon आणि me. माझ्यावरती ती भविष्यवाणी आली. And I was about to आणि prophesy. मी भविष्यवाणी देणार, But I knew in my spirit पण मला माझ्या आत्म्यात माहित होतं that after giving this की prophecy, ही भविष्यवाणी दिल्यानंतर this my people will say, wow, you are the great. की माझी जी लोक म्हणतील ती माझा वावा करतील की तुम्ही एक खूप महान आहात, Whole church is watching. की संपूर्ण मंडळी पाहत आहे. They will say, ते म्हणतील wow, he got the prophecy. की अरे वा, की त्यांनी ती भविष्यवाणी केली. Pastor didn't get it, but he got it. पालकांना ती मिळाली नाही, पण ती त्यांना मिळाली. I will be exalted. मी माझं नाव उंचवलं जाईल. I stop it. मी ती थांबवलं. I say, no, Lord, मी म्हणलं नाही देवा, I will not give this prophecy. मी ती भविष्यवाणी देणार नाही. It is from you. कारण जर हे तुझ्याकडनं आहे, Let the authority work. की जर त्या अधिकाऱ्याने कार्य होऊ I दे. respect my authority. मी माझ्या अधिकाऱ्याचा सन्मान I करतो. respect my pastor. मी माझ्या पालकांचा सन्मान I will करतो. not exalt myself above him. मी माझ्या स्वतःला उंचवणार नाही त्यांच्यापेक्षा जास्त. And I was silent. आणि मी शांत राहिलो. And suddenly, आणि अचानक same prophecy तीच ती भविष्यवाणी came to that pastor. की त्या पालकांकडे आली. And that pastor prophesied. आणि त्या पालकांनी ती भविष्यवाणी दिली. And I was so happy. आणि मला खूप आनंद झाला. And I knew that, आणि मला त्याची जाणीव झाली. that God tested me. मला कळलं की देवाने माझी परीक्षा घेतली. My friend, माझ्या मित्रांनो, these days lockdown, की ह्या लॉकडाऊनच्या दिवसामध्ये you know, I never wanted to come on YouTube. मला कधीच वाटलं नव्हतं की माझी इच्छा नव्हती की युट्यूबवर I'm यावं so म्हणून. happy preaching our church people. की मला खूप आनंद होतो की आपल्या मंडळीतल्या लोकांची मला संदेश द्यायला. I want to give what God has given me. मला ते द्यायचे की मला परमेश्वराने जे मला दिलंय. I'm so blessed with our church people. मी खूप आशीर्वादित आहे आपल्या मंडळीच्या We have लोकांबरोबर. more than enough in the church. आपण खूप पुरेसे आहोत आपल्या मंडळीमध्ये. One day in one of the function, एका दिवशी एका कार्यक्रमामध्ये one day there was one MLA came की तिथे एक ते आमदार आले होते and one corporator, both came together. आणि एक नगरसेवक दोघं एकत्र आले होते. And we handed our bouquet to them. आणि आम्ही त्यांना पुष्पगुच्छ दिला. Of course, we gave the MLA big bouquet आणि आम्ही ते आमदार होते त्यांना एक मोठा पुष्पगुच्छ and दिला. corporator we gave small bouquet. आणि नगरसेवकाला आम्ही एक
छोटा बुके देतो. And MLA came and he spoke few words. आणि आमदार आले आणि त्यांनी काही शब्द We बोलले. told him that please sir speak something. आम्ही त्यांना विनंती केली की सर काही शब्द बोला आपण. He spoke few words त्यांनी काही शब्द बोलले and it was so nice. आणि ते खूप चांगले होते. Then he went and sat there. आणि ते तिथे जाऊन बसले. Then we told the corporator. आणि आम्ही नगरसेवकांशी बोललो. I said to corporator, मी नगरसेवकांना म्हणालो, I said, sir, you also speak few words. साहेब तुम्ही पण काही गोष्टी बोला. He said, तो म्हणाला crazy? वेळ लागले का? He said, तो म्हणाला sir has already spoken. की ते साहेब आधीच बोललेले आहेत. If I speak, जर मी बोललो it's an insult to him. ते त्यांचा अपमानास्पद होईल. No, 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 no. नाही He's spoken this more than enough. आता त्यांनी ते जे बोलले ते भरपूर झालं. I don't want to मला ते करायचं नाहीये. even speak good or bad and be better than him. मला चांगलं किंवा वाईट बोलून त्यांच्यापेक्षा चांगलं व्हायचं नाहीये. You know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, today in the church, आज त्या मंडळीमध्ये you know what is a Nicolaitan spirit? निकोलाइटचा जो आत्मा आहे Is trying to take over the authority, की तो अधिकार घेण्याचा प्रयत्न करत आहे. trying to show that I'm better than authority. की मी ते दर्शवण्याचा प्रयत्न करते की मी त्या अधिकारापेक्षा जास्त चांगला आहे. Want to control people. की त्यांना त्या लोकांना ताबा घ्यायचा आहे. In book of Revelation you find प्रगटीकरणाच्या पुस्तक आपण the बघतो spirit of Nicolaitans की तो जो आत्मा आहे निकोलेटचा, who wants to show that I'm better than my authority. की ते दर्शवतो की मी माझ्या त्या अधिकारापेक्षा मी चांगला आहे. No, my friend. नाही माझ्या मित्रांनो, One of the person from our church, की आपल्या मंडळीतील एका व्यक्तीने, my younger brother, माझा जो लहान भाऊ आहे, some of the people came to him काही लोक त्यांच्या जवळ आली. and they said, ते म्हणाले how nice we can see your brother. की किती छान मी तुमच्या बंधूला बघतो आम्ही, Pastor is speaking so much. की पालक किती छान बोलत आहेत. He said ते म्हणाले that why don't you also record? का तुम्ही सुद्धा का ते रेकॉर्डिंग करत We नाही? want to listen to you आम्हाला also तुम्हाला सुद्धा ऐकायचं आहे. because we have not listened to you for a long ते time. पुष्कळशे दिवस झाले आम्ही तुमचं काय ऐकलं We नाही. want to listen to you. आम्हाला तुमचं पण ऐकायचं आहे. My brother looked at them माझ्या भावाने त्यांच्याकडे and पाहिलं my brother said, आणि माझा भाऊ म्हणाला, I rebuke you मी तुला धमकवतो तुम्हाला, because Satan is speaking through you. कारण शैतान तुमच्याद्वारे माझ्याशी बोलत आहे. I can never compare myself with my brother. की मी माझ्या बंधू वर्गावर कधीही मी तुलना करू शकत नाही माझी. Our senior pastor is speaking. की आमचे जे सिनियर पालक आहेत ते बोलत आहेत. Thursday, गुरुवारी, Saturday, शनिवारी, Sunday, रविवारी we are all blessed. आम्ही सगळे आशीर्वादित आहोत. And don't try to lift me up and try to make him like me. की तुम्ही मला उंचवून त्यांच्या पातळीचा करण्याचा प्रयत्न करू नका. And you know what? आणि तुम्हाला माहिती काय, He discerned. त्यांनी Sometimes our closest people can be used like Satan. त्यांना जाणीव झाली की काही वेळा आपल्या जवळचे लोक सुद्धा सैतानाप्रमाणे होऊ शकतात. Like David's son, की जसं दाविदाचा मुलगा Absalom. अबशलोम, They said, you are best. ते म्हणाला तू उत्तम आहेस. Make sure. की जाणून घ्या, Don't listen to people. लोकांचं तुम्ही ऐकू नका. Anointing comes from above. अभिषेक वरन येतो, It does not come from down. की तो खालनं येत नाही. There are some people, तिथं काही अशी लोक if some people praise them, की जर काही लोकांनी त्यांची वाहवा केली, they feel great. त्यांना असं वाटतं की ते महान आहेत, They go on sky. की ते They feel आकाशात- there's nobody like me. की त्यांना असं वाटतं की माझ्यासारखा कुणी नाहीये. Don't listen to those people. त्यांचं काही ऐकू नका तुम्ही. Remember that one thing. आठवण ठेवा एक गोष्ट, I have already told my leaders मी माझ्या सगळ्या पुढाऱ्यांना आधी सांगितलं आहे that do not listen to people who are under you. की ज्या लोकांचं ऐकू नका जे तुमच्या हाताखाली आहे. Always know people who are above you. कायम जाणून घ्या तुमच्या वरच्या लोकांच्या, Because anointing comes from above. कारण अभिषेक वरनं येतो And Lord will work in the life. आणि देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. The book of Psalms says, तुम्हाला स्तोत्र संहितेचं पुस्तक असं म्हणतं Joseph was led by chain. की योसेफाला त्या साखळीद्वारे नेण्यात आलं. I like that word. मला ते वचन आवडलं. Joseph was led by chain. योसेफाला साखळी लावून नेण्यात आलं, Like a chain की त्या साखळीसारखं from his father. त्याच्या वडिलांपासून His brothers sold him. त्याच्या भावांनी त्याला विकलं. From there he was slave की तिथून तो नोकर असा झाला. to Ishmaelites. की ते इश्मालाइट्स They लोकांना bought him की त्यांनी त्याला विकत घेतलं and they sold it to the Potiphar's house. आणि त्यांनी त्या पोतिफरच्या घरानं त्याला विकलं And there he was slave. आणि तिथं तो नोकर होता. He could not go back तो परत पुन्हा जाऊ नाही शकला to his father and brother. त्याच्या भावाकडे आणि त्याच्या वडिलांकडे. He could not go back. तो पुन्हा जाऊ नाही शकला. He was tied. तिथं त्याला बांधण्यात आलं And from there, आणि तिथून directly he was sent to the prison. तिथून त्याला परस्पररित्या त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं. He never was free to go back. तो कधी असा
to स्वतंत्र place that he नव्हता. wanted. तो कधी स्वतंत्र नव्हता पुन्हा जाण्यासाठी. Never he was free to go back. तो कधी स्वतंत्र नव्हता तो पुन्हा मागे That's why जाण्यासाठी. Psalm says, म्हणून ते Joseph was स्तोत्रसंहितेमध्ये taken म्हणतो by chain की योसेफाला त्या साखळीद्वारे नेण्यात आलं and God took him to that place. आणि देवाने त्याला त्या ठिकाणी नेलं. And let me tell you one आणि thing. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू When द्या. God took him next to king, जेव्हा देवाने त्याला राजाच्या बाजूला नेऊन ठेवलं, the Bible says, तिथं शास्त्र म्हणतं in God's time, देवाच्या वेळेमध्ये God brought his brother. की देवाने त्याच्या भावांना त्याच्यापाशी आणलं. Now his brothers, आता त्याचे भाऊ where they tried to put him down, की ज्यांनी त्याला खाली टाकण्याचा प्रयत्न now the केला, brothers has to look up to Joseph. आता त्याच्या भावांना त्या योसेफकडे वरती मान करून Hey, बघण्याची I वेळ have a आली. good news. आता माझ्याकडे तुमच्याकडे उत्तम There was बातमी a आहे. time, there was a time अशी एक वेळ होती where Joseph was wanting that, accept me please. की योसेफ म्हणत होता की मला तुम्ही स्वीकार करा कृपा करून. Joseph was telling them, accept me please. योसेफ म्हणत होता की मला कृपा करून तुम्ही माझा स्वीकार करा. But now his time comes पण आता अशी वेळ आली that his brothers were thinking, will Joseph accept आता us? त्याचे भाऊ विचार करत होते की खरंच योसेफ आम्हाला स्वीकार करेल का आमचा. Surely this will be God's doing. निश्चितच हे परमेश्वराचं करणं आहे. In God's time, परमेश्वराच्या वेळेमध्ये when you go in God's time, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या वेळेमध्ये जाल, everything will be right. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. Moses was sent back मोशेला परत पाठवण्यात आले. to Egypt, मोशेला परत पाठवण्यात आले त्या मिस्री देशामध्ये to Pharaoh. की त्या फारो राजासमोर. But you know something? पण तुम्हाला माहितीये काय He went in God's time. की तो त्या देवाच्या वेळेमध्ये तिथे गेला. Everything were under his, की प्रत्येक गोष्ट त्याच्या नियुक्तीखाली होती. because God gave him power over Egypt. कारण देवाने त्याला मिस्रीवरती ते सामर्थ्य दिलं होतं. I believe one thing, माझा एक विश्वास आहे God is just God. की Just God. देव न्यायी देव आहे. Wait upon God. पर देवावरती थांबून राहा. In God's time, आणि देवाच्या वेळेमध्ये God will bring everything properly. देव सगळ्या गोष्टी व्यवस्थित असा आणेल. You don't go. तुम्ही जाऊ नका. You don't try to prove. तुम्ही ते साध्य करायला जाऊ नका. You don't try to prove what is right and wrong. तुम्ही सिद्ध करायला जाऊ नका की काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. You know, my friend, तुम्हाला माहिती मित्रांनो, more than your words, तुमच्या शब्दांपेक्षा let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. the situation will prove. ती जी परिस्थिती आहे ती पुरावा देईल. You know, when situation answers, जेव्हा ती परिस्थिती उत्तर देते, nobody can shut it. कुणीही ते बंद करू शकत नाही. My friend, माझ्या मित्रांनो, let situation answer. त्या परिस्थितीला उत्तर देऊ द्या. Hallelujah. हालेलुया. Let God answer them through the situation. की देवाला उत्तर देऊ द्या त्या परिस्थितीद्वारे. Nobody had to. कुणालाही नाही. Joseph, योसेफाल situation made them realize, की ती जी परिस्थिती त्यांना जाणीव करून दिली, wait upon God's time. देवाच्या वेळेवरती तुम्ही थांबून राहा. Don't run. तुम्ही पळू नका. Don't be impatient. तुम्ही अस्वस्थ होऊ नका. Your close people will tell you, you must go up. Tell them, Satan, get thee behind. तुमचे जवळची लोक सांगतील की तुम्ही वरती गेलं पाहिजे. तुम्ही म्हणा सैताना माग हो. Let God lead me. देव मला चालवू दे. We got to be so much careful. आपण खूप सावध असणं गरजेचं आहे. Don't try to lift up yourself. तुमच्या स्वतःला तुम्ही उंचवण्याचा प्रयत्न करू We नका will fall. की तुम्ही पडून जाल. Let God lift up. देव तुम्हाला उंचवू दे. When God lifts up, जेव्हा देव तुम्हाला उंचवेल, nobody can stop it. कुणीही ते थांबवू शकणार You नाही. know in your heart, तुम्हाला माहिती आहे तुमच्या whether हृदयामध्ये God is lifting you up की देव तुम्हाला उंचवत आहे or you are lifting up का yourself तुम्ही स्वतःला उंचवत or आहात, you are struggling to lift का up. तुम्ही झगडत आहात स्वतःला उंचवण्यासाठी. Wait upon God's time. देवाच्या वेळेवरती थांबून राहा. God's time is the best time. देवाची वेळ ही उत्तम वेळ आहे. God's time is different. देवाची वेळ वेगळी आहे. I told you. मी तुम्हाला सांगितलं. Let me tell you. मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगू द्या. Jesus does not follow time. येशूने वेळेच्या मागे गेला नाही. God doesn't follow time. देव वेळेच्या मागे जात नाही. Time follows God. वेळ देवाच्या मागे जाते. Where God comes, the time begins from there. जेव्हा देव येतो तेव्हा ती वेळेची सुरुवात तिथून होते. When Jesus came near the grave जेव्हा तो येशू त्या कबरेजवळ आला and spoke the word, आणि जेव्हा त्याने ते शब्द उच्चारले, from that time, त्या वेळेनुसार Lazarus' life and Martha and Mary's hope began. लाजरचं जीवन आणि मार्था आणि मरियेची आशा प्रज्वलित झाली. Because God changed the situation His time. कारण देवाने ते परिस्थिती बदलली त्याच्या वेळेमध्ये. You know, one of the words says तुम्हाला माहिती का, एक वचन म्हणतं in book of Exodus 12:2, निर्गमन 12:2 मध्ये,
Bible says, शास्त्र म्हणतं God said to them, की देव त्यांना म्हणाला, He said to Moses, की तो मोशेला म्हणाला, it was the 7th month. हे 7वा महिना होता. God says, देव म्हणाला, from today this will be your first month. आजपासून हा तुमचा आरंभीचा महिना होईल. My God, परमेश्वराची स्तुती. God changed complete calendar. देवाने संपूर्ण ते कॅलेंडर बदललं. God changed complete day. देवाने ते सगळे दिवस बदलले. God changed complete month. देवाने सगळे महिने बदलले. He said, from today तो म्हणतो आजपासून you shall have तुम्हाला मिळेल the first month. की तो पहिला महिना. And he said, आणि तो म्हणाला, he changed the calendar. आणि त्याने ते संपूर्ण कॅलेंडर I have a बदललं. good news for you. माझ्याकडे तुमच्यासाठी उत्तम बातमी When आहे. you accept Christ, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं, God changes your calendar. देवाने तुमचं कॅलेंडर बदललं. People calculation की fails. लोकांचे जिथं हिशोब चुकतात, They do not know त्यांना समजत नाही how you are blessed. कसे तुम्ही आशीर्वादित आहात. Because people expected you to die. कारण लोकांची इच्छा होती की तुम्ही मेलात. People expected you to go. कारण लोकांना असं वाटलं की तुम्ही गेलात. People expected you लोकांचा तुमच्याबद्दल असा विचार होता with your physical weakness, की तुमच्या त्या शारीरिक with कमजोरीबद्दल, your background. की तुमच्या त्या पार्श्वभूमीबद्दल People try to judge you. लोकांनी तुमचा न्याय करण्याचा प्रयत्न केला. People calendar. लोकांचं ते कॅलेंडर You will नुसार be poor. की तुम्ही गरीब You राहाल, will not smile. की तुम्ही हसणार नाही, You will not be की happy. तुम्ही कधी आनंदी राहणार You will नाही, not overcome. तुम्ही कधीही विजयवंत Your होणार family will नाही, not be की blessed. तुमचे परिवार कधी आशीर्वाद Hey, होणार but नाही. God changed the पण calendar. परमेश्वराने ते कॅलेंडर बदललं. God changed you and my calendar. परमेश्वराने तुमचं आणि माझं कॅलेंडर बदललं. He put a smile upon our की face. त्यांनी त्यांनी आपल्या चेहऱ्यावरती हसू आणलं. He blessed us. त्यांनी आपल्याला आशीर्वादित He केलं. blessed all our family त्यांनी आपल्या members. संपूर्ण परिवाराच्या व्यक्तींना आशीर्वादित केलं. Every member of the family got saved. आपल्या प्रत्येक घरातल्या सदस्याचं तारण झालं. God blessed. देव आशीर्वादित कर. God met all the needs. देवाने सगळ्या गरजा पुरवल्या. God provided with all the blessings. देवाने सगळ्या आशीर्वादाने आपल्याला पुरवठा केला. And today world is watching. आणि आज जग पाहत आहे. How can it be? हे कसं असू How शकतं? can it be? हे कसं असू How शकतं? this thing has happened? कसं ही गोष्ट I have a घडली? good news for you. माझ्याकडे तुमच्यासाठी उत्तम It's बातमी. God who has changed your हा calendar. देव आहे ज्याने तुमचं कॅलेंडर बदललंय. It's God who has changed your हा calendar. देव आहे ज्याने तुमचं कॅलेंडर बदललंय. And He's put all the feasts in your आणि calendar. तुमच्या कॅलेंडर मध्ये त्याने ते सगळे सण टाकले आहेत. And He said, rejoice. आणि तो म्हणतो आनंद उत्सव Again करा. I say rejoice. पुन्हा एकदा मी म्हणतो आनंद करा. Again I say पुन्हा rejoice. एकदा मी म्हणतो आनंद करा. Rejoice today. आनंद करा. God has changed your देवाने calendar. तुमचं कॅलेंडर बदललेलं There's no आहे. more death. आता कुठेही मरण नाही. There's abundant life. आता तिथं विपुल जीवन There's आहे. the blessing. तिथं आशीर्वाद आहे. You are the head, not the tail. तुम्ही आज मस्तक आहात, पण You're तुम्ही going out is a blessing. You're coming in is a blessing. तुमचं बाहेर जाणं आशीर्वाद येते, तुमचं घरात येणं आशीर्वाद In the आहे. field I will bless you. तुमच्या त्या कार्यामध्ये तुम्हाला आशीर्वादित In करेन. the field I will bless you. तुमच्या त्या भूमीमध्ये मी तुम्हाला आशीर्वादित करेन. I will bless your kitchen. मी तुमच्या त्या स्वयंपाकघराला आशीर्वादित I will करेन. bless your finances. तुमच्या अर्थव्यवस्थेला मी आशीर्वादित करेन. God said I will bless you. देव म्हणतो मी तुम्हाला आशीर्वादित You are करेन. blessing. तुम्ही आशीर्वादित आहात. Wherever you put your foot, तुम्ही कुठेही तुमचे पाय ठेवा, I will bless that ground. मी त्या भूमीला आशीर्वादित करेन. Whosoever you touch, I will bless तुम्ही them. ज्याला स्पर्श कराल मी त्याला आशीर्वादित करीन. My God. माझ्या देवा, God has changed us today. देवाने आज आम्हाला बदललेला You are आहे. the chosen तुम्ही generation. निवडलेले व्यक्ती You are आहात. the holy nation. तुम्ही आज पवित्र असे You are व्यक्ती आहात. God's chosen people. तुम्ही देवाने निवडलेले व्यक्ती आहात. Whichever field you are, तुम्ही कुठल्याही फील्ड मध्ये असाल, God wants to lift you देव higher. तुम्हाला तिथं उंचवत आहे. Wait upon God's time. परमेश्वराच्या वेळेवरती तुम्ही थांबून राहा. Wait upon God's time. परमेश्वराच्या वेळेवर थांबून राहा. I'm telling you, मी तुम्हाला सांगतोय. Abraham said, अब्राम त्यांना म्हणाला, in that, Abraham said in that tent, की अब्राम म्हणाल त्या तंबूमध्ये, in 12th chapter book of Genesis, उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये, he said, God, देवा come in my mind. माझ्या मनामध्ये ये. God, come in my mind देवा माझ्या मनामध्ये ये and give me a son. आणि मला एक पुत्र दे. God said, देव म्हणाला, you come in my mind तू माझ्या मनात ये and have a nation. आणि तुझ्याकडे पूर्ण राष्ट्र I want देतो. to tell you today, तुम्हाला आज सांगायचंय, don't bring God into your mind. देवाला आज तुमच्या मनामध्ये आणू नका. You take the mind of God तुम्ही ते देवाचं मन घ्या and you shall आणि find तुम्ही ते शोधाल that you are blessed की abundantly. तुम्ही विपुलतेने तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. Hallelujah. हालेलुया. God is a blessing for you. देव तुमच्यासाठी आशीर्वाद You ठरला are आहे the chosen vessel. की तुम्ही ते एक You are निवडलेले- God's called person. तुम्ही देवाकडनं पाचन केलेले You व्यक्ती are not आहात. frozen, you are chosen. तुम्ही आकडले नाहीत पण तुम्ही निवडलेले You are आहात. not hired, you are called one. तुम्ही भाड्याने बोललेले नाहीत पण तुम्ही बोलवलेले आहात. You are God's peculiar की people. तुम्ही देवाचे असे उच्च वर्गाचे लोक आहात. God is not making holy man. देव कुठलाही पवित्र मनुष्य
निर्माण करत नाही, God is making holy nation. देव पवित्र राष्ट्र निर्माण करत आहे. My friend, माझ्या मित्रांनो, rejoice today. आनंद करा आज. Rise up today. आज उठा, Wait upon God's time. परमेश्वराच्या वेळेवरती थांबून राहा. In His time, त्याच्या वेळेमध्ये He makes everything तो beautiful. सगळ्या गोष्टी सुंदर करतो. You will find out तुम्हाला your सापडेल every prayer, की तुमची प्रत्येक your every desire, तुमची प्रत्येक प्रार्थना, तुमची प्रत्येक इच्छा, that injustice has been done to you, की जे लोकांनी तुम्हाला त्रास दिला आणि जिथं तुमच्यावरती अन्याय झाला आहे, that ministry that you have, की जी सेवक आहे तुमच्याकडे आहे, in His time, त्याच्या वेळेमध्ये He'll make everything beautiful. तो सगळ्या गोष्टी सुंदर करेल. In His time. त्याच्या वेळेमध्ये Let me tell you, मला तुम्हाला एक सांगू द्या, my friends माझ्या मित्रांनो, doesn't make my time. माझे मित्र माझी वेळ बनवत नाहीत, My enemies doesn't make my time. माझे जे शत्रू आहेत ते माझी वेळ बनवत नाहीत. It's God who makes my time. परमेश्वर देव आहे जो माझी वेळ बनवतो In His time. त्याच्या वेळेनुसार. Again I tell you, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, God does not follow time. देव वेळेच्या मागे जात नाही, Time follows God. वेळ देवाच्या मागे जाते. When Jesus came, जेव्हा येशू आला, the time that stopped की जी वेळ जी थांबली होती for Martha, Mary and Lazarus, मार्था, मरिया आणि लाजरससाठी, that time began. ती वेळेची सुरुवात झाली. No matter how late for you, कितीही तुमच्यासाठी उशीर होऊ द्या, it's never late for God. पण कधीही देवासाठी तो उशीर नाही. You are under the hands of God. तुम्ही देवाच्या हाताखाली आहात. And I tell you today, आणि मी आज तुम्हाला सांगतो, God's hand is upon you. देवाचा हात तुमच्यावरती आहे. Once upon time, एका दिवशी you have served God. की तुम्ही त्या देवाची सेवा केली आहे. You forgot, but He has not forgot तुम्ही you. विसरलात, पण तो गोष्ट तो विसरला नाही. As you turn back, जसं तुम्ही मागे वळून as पाहाल, you give your life under His hand, जेव्हा तुम्ही तुमचं जीवन त्याच्या हातामध्ये द्याल and you will be the work of His hand. आणि तुम्ही त्याच्या हाताचे कार्य लिहित आहात, In His time, त्याच्या वेळेमध्ये, wait upon His time. त्याच्या वेळेमध्ये विसंबून ते थांबून राहा. Let us prepare for the communion आज today. आपण तयारी करू त्या प्रभू भोजनाच्या विधीसाठी. In your time, Lord, my life to you I bring. May each song I have to sing be to you a lovely thing. In your time. As you come to the communion service, जसं आपण प्रभू भोजनाच्या विधीमध्ये येत आहोत, let us come आपण येऊयात preparing our heart आपल्या हृदयाची तयारी करत, to be blessed by God. परमेश्वराकडनं आशीर्वाद घेण्यासाठी. This communion हे जे प्रभू भोजन आहे, will not bless those people अशा लोकांना आशीर्वाद करणार नाहीत who are not knowing Jesus Christ as personal Savior and the Lord. ज्यांना माहित नाही की प्रभू येशू ख्रिस्त त्यांचा स्वतःचा वैयक्तिक तारणारा म्हणून. It will not bring curse, त्यांना त्यांच्यावरती दोष पण आणणार but it will नाही, not bring blessing. पण त्यांच्यावरती आशीर्वाद पण आणणार Let नाही. me tell you one thing. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, Whosoever touched Jesus, they were healed. की ज्या कोणी लोकांनी येशूचा स्पर्श केला त्या आरोग्य मिळालं त्यांना. Number 2, दुसरी गोष्ट, this communion service, की ही जी प्रभू भोजनाची विधी आहे, do not participate unworthily. की अयोग्यरीत्या त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ नका. What is the meaning of participate unworthily? अयोग्यरीतीचा अर्थ काय? It is like not believing in Christ की येशू ख्रिस्तामध्ये विश्वास न ठेवता, for what Jesus has done. की जे येशूने केले त्याबद्दल. If you don't believe in forgiveness, जर तुम्ही क्षमेमध्ये विश्वास ठेवत नाही, you will not overcome all the problems. की जर तुम्ही त्या समस्यांवरती कधी विजय मिळू शकणार नाही. If you not believe in healing, जर तुम्ही त्या आरोग्यामध्ये विश्वास नाही ठेवला, you will die. तर तुम्हाला मरण येईल. If you not believe in blessing, जर तुम्ही त्याच्या आशीर्वादामध्ये विश्वास नाही ठेवला, you will be weak and sick. जर तुम्ही दुर्बळ आणि तुम्ही रोगी राहाल, So let us believe तर आपण विश्वास ठेवूया and respectively आणि त्याला आदर करूयात. participate, तो जो भाग घेणं, honoring God परमेश्वराला सन्मान देऊ and believing God. आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून. For I have received of the Lord which also I deliver unto you, that the Lord Jesus, the same night he was betrayed, he took bread, and when he had given thanks, he broke it and said, Take, eat, this is my body, which is broken for you. This do in remembrance of me. After the same manner also he took the cup. When he had supped, saying, This cup is the New Testament in my blood. This do ye, as often as you drink it, remembrance of me. For as often as you eat this bread and drink this cup, you do show the Lord's death till he come. Therefore whosoever shall eat this bread
and drink this cup of the Lord unworthily shall be guilty of the body and the blood of the Lord. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून नेण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि आभार मानून ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर तुमच्यासाठी आहे, मोडले असे आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. Holy God, we want to thank you for this time. पवित्र देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो या वेळेसाठी. Thank you for this bread and this wine या भाकर आणि द्राक्षारसासाठी आम्ही धन्यवाद देतो तुला, that remind us your death and resurrection. जे आम्हाला आठवण करून देतं की तुझं मनन आणि तुझं पुनरुत्थान. Lord, you have told us to remember की देवा तू आम्हाला सांगितलं की तुम्ही ते आठवण करा and participate. आणि त्याच्यामध्ये भाग घ्या. We remember, Lord, today. आम्ही आठवण करतो आज We देवा. come believing आम्ही आज विश्वास ठेवून that येतो on the cross you have forgiven our sins. की त्या वधस्तंभावर तू आमची पापांची क्षमा केली, You have healed all our sickness and disease. की तू आम्हाला आमच्या सगळ्या रोगांना तू बरं केलं आहे And you have blessed us. आणि तू आम्हाला आशीर्वादित केलं And आहे you have exchanged life. आणि तू ते आदला बदल केली जीवनाची. We believe that today. आम्ही विश्वास ठेवतो आज त्या And we गोष्टी remember, Lord, आणि आम्ही आठवण करतो देवा that today all that we are and all that we have is because of your death and resurrection. की आज जे काय आम्ही आहे आणि जे काय आमच्याकडे आहे, जे काय आम्ही कोण आहोत, हे तुझ्या मरण आणि तुझ्या पुनरुत्थानाद्वारे आहे म्हणून. Thank you, Master. धन्यवाद देवा. We ask you, आम्ही तुला मागतो bless this bread ह्या भाकर and bless this wine. या भाकर आणि द्राक्षरसाला तू आशीर्वाद Let दे. this bread and wine not bring condemnation, हे भाकर आणि द्राक्षरस आमच्यावर कुठलाही दोष पण आणू नये, but healing पण आरोग्य and forgiveness आणि क्षमा to the body of Christ. येशू ख्रिस्ताच्या शरीरासाठी. We trust you, आम्ही Master. तुझ्यावर विश्वास ठेवतो Once देवा. again, पुन्हा एकदा देवा we ask for your blessing. आम्ही तुझे आशीर्वाद As मागतो. every person जसं प्रत्येक व्यक्ती who participate, जो ह्याच्यामध्ये भाग घेत आहे, bless their families, घरातल्या त्यांच्या प्रत्येक सदस्याला तू आशीर्वादित कर, bless the bread and bless the wine, त्यांच्या भाकर आणि त्यांच्या द्राक्षरसाला आशीर्वादित कर and let your blessing flow. आणि तुझा आशीर्वाद वाहू दे देवा. In Jesus' name we येशू pray. ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Body of Christ broken for us. येशू ख्रिस्ताचं शरीर आमच्यासाठी मोडण्यात आलं. Participate, everybody. सगळे भाग घ्या. Blood of Jesus was shed for us. येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्यासाठी सांडण्यात आलं. Let us all participate आपण together. सगळ्यामध्ये भाग घेऊ एकत्र. Let us thank God आपण देवाला आज धन्यवाद देऊया for this table today, की या प्रभू भोजनाच्या मेजासाठी that He made possible for us. की त्यांनी ते शक्य केलं आमच्यासाठी. Give all the glory to God. की सर्व गौरव परमेश्वराला. Father, we thank you पिता आम्ही धन्यवाद देतो once again in Jesus' name पुन्हा एकदा येशू ख्रिस्ताच्या नावाने for this wonderful service. की ह्या संपूर्ण ह्या सर्व्हिससाठी Thank you for your blessing. धन्यवाद तुझ्या आशीर्वादासाठी. Lord, we trust you. देवा आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो On your time, you will make everything की beautiful. तुझ्या वेळेनुसार तू सर्व काही गोष्टी सुंदर करशील. We wait for your time. आम्ही थांबतो तुझ्या त्या वेळेसाठी. We wait for your way. आम्ही तुझ्या त्या मार्गासाठी थांबतो. We wait for your word. आम्ही तुझ्या त्या वचनासाठी थांबतो And we know, Lord, आणि आम्हाला माहिती आहे देवा that you are working in की us. तू आमच्यामध्ये कार्य करत Once आहेस. again, I ask you, पुन्हा एकदा मी मागतो देवा bless all the church family. मंडळीतल्या सर्व सभासदांच्या परिवाराला आशीर्वाद Let your blood तुझं रक्त give them life, destroy the foes of hell, bring forgiveness and protection to their body, soul, and spirit. तुझं रक्त त्यांना जीवन देऊ दे त्यांच्या जीव आत्म्या शरीरासाठी. And Lord, we pray आणि देवा आम्ही प्रार्थना for your करतो blessing upon की them. तुझा आशीर्वाद त्यांच्या जीवनावर Bless them with all the richest blessings. आशीर्वादित कर त्यांना सगळ्या आशीर्वादांनी. Bless their finances. त्यांच्या अर्थव्यवस्थेला तू आशीर्वादित कर. Bless their kitchen. त्यांच्या त्या स्वयंपाकघराला आशीर्वादित And कर. the blessings of book of Deuteronomy 28 chapter आणि अधोअधोअध 28 जे काय आशीर्वाद आहेत may be their portion today. त्यांचा तो वाटा हो. We give you glory, honor, and आणि praise. मान सन्मान गौरव तुझ्या नावाला देतो. We also pray आणि आम्ही प्रार्थना करतो every sick person प्रत्येक आजारी may व्यक्तीसाठी be healed in Jesus' की name. ते आरोग्य मिळू दे येशू ख्रिस्ताच्या नावाने. Thank you, Master. धन्यवाद देवा. In Jesus' name we pray. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. Now, love of our Heavenly Father, परमेश्वराची जी प्रीती, grace of our Lord Jesus, येशू ख्रिस्ताची कृपा
and fellowship of the Holy Spirit आणि पवित्र आत्म्याची सहभागिता be with us now and until Jesus comes. आमच्या बरोबर आत्ता असो आणि येशू ख्रिस्त येईपर्यंत. In Jesus' name. येशू ख्रिस्तच्या नावाने. Amen. आमेन. Amen. आमेन. Thank you very much. धन्यवाद. Let's trust the Lord. आपण परमेश्वरावर विश्वास ठेवू. Don't listen to anybody. तुम्ही कोणाचंही ऐकू नका It's not waste of time. की हा कुठलाही वेळ आपण वाया घालवत नाही, It's best of पण time. हा एक उत्तम वेळ आहे. We pray for those people आम्ही प्रार्थना करतो त्या लोकांसाठी who have no experience, की ज्यांच्याकडे कुठलाही अनुभव नाही, but God is making us. पण देव आपल्याला बनवत आहे. When we come out, जेव्हा आपण बाहेर येऊ we will see different. आपण काहीतरी वेगळेपण पाहू. God bless you. देव तुम्हाला The आशीर्वादित peace करो. of God rules over you. देवाची शांती तुमच्यावर राज्य करो. God loves you देव तुमच्यावर प्रीती करतो and I love you. आणि मी तुमच्यावर प्रीती करतो. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Amen. आमेन.